यावेळी भिवंडी लोकसभेची निवडणूक रंगतदार होणार असून यावेळेस महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपला कस लावून घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराची भेट घेऊन पुन्हा मोदी सरकार आलं पाहिजे यासाठी कपिल पाटील यांची हॅट्रिक कशी होईल व यांना मतदान कसे केले जाईल यासाठी प्रचार करत गावोगाव पिंजून काढला आहे। 9 तारखेला स्वतः आमदार शांताराम मोरे यांनी उसर, नारे, वडवली, घोडबिंदेपाडा, मांगाटणे, मेट, जांभळे, डाकिवली या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या सोबत प्रचार केला। तर दुसऱ्या दिवशी डोंगरस्ते विभागातील भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात महिला कार्यकर्ता सुद्धा आता मैदानात उतरल्या असून भाजपाचे कपिल पाटील यांना मोदींच्या महिला धोरणाचा चांगलाच फायदा होईल असा विश्वास भिवंडी लोकसभेच्या भाजपा महिला कार्यकर्त्या, भाजपा कोकण विभाग महिला संपर्क प्रमुख धनश्री चौधरी यांनी यावेळी व्यक्त केला। त्यांच्यासोबत अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या व त्यांनी प्रचार जोमाने सुरू केला असून यावेळी मोदी तिसऱ्यांदा हॅट्रिक मारतील, त्याचबरोबर कपिल पाटील सुद्धा यांचीही हॅट्रिक होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कपिल पाटील यांनी 10 वर्षामध्ये काय काम केले अशी विरोधकांची सतत टीका होते, या संदर्भात आपण काय सांगाल? विरोधकांनी खरं तर आत्मपरीक्षण केलं पाहिजे। कपिल दादांनी काय कामं केली तुम्ही बघितलं असेल। मुख्य रस्ता होता आपल्याला भिवंडी वाडा मनोर रस्ता, आज या रस्त्यासाठी 1100 करोडचा निधी कपिल दादा व आमदार शांताराम मोरे यांनी दिला। हा रस्ता आज काँक्रिटीकरण होतोय। कपिल दादांनी काय केलं सांगायचं झालं तर हर घर जल योजना, प्रत्येकाच्या घरात पाणी देण्याचं काम आज कपिल दादांनी केलं। तुम्ही बघितलं असेल वाडा तालुक्यातील जवळजवळ 42 नवीन इमारतींना, प्रत्येक इमारतीला 20 लाख रुपये, अशा पद्धतीने एक ने अनेक योजना शेतकऱ्याला प्रत्येक महिन्याला त्याच्या खात्यावर 2000 रुपये देतात मोदी सरकारकडनं। योजना सांगायला गेलं तर पूर्ण दिवसभर लागेल। विरोधकांनी सांगावं का तुम्ही काय केलं, किती रस्ते खाले, 120 करोडचा जो सुरू असलेला वाडा भिवंडी रस्त्याचा भ्रष्टाचार 120 करोड रुपये कोणी खाल्लं याचा हिशोब विरोधकांनी द्यावा। या आम्हाला जे प्रश्न विचारता विरोधकांनाही विचारलं पाहिजेत का आपण तुम्ही आतापर्यंत काय केलं या भागात? आंदोलने, मोर्चा काढले आणि रस्त्याची ठेके मिळवण्याचीच कामं विरोधकांनी केली। कुणबी स्थानिक आणि सामाजिक कार्याचा परिचय देत मतांची मागणी निलेश सांबरे करत आहेत, काय कपिल पाटील यांना ही डोकेदुखी ठरणार का? बिलकुल नाही। कुणबी समाजाची बघितलं तर आज शेकडोनी पोरं आमच्या जिल्हा परिषद गटात शेकडोनी कुणबी समाजाची पोरं आहेत। त्या उमेदवारांनी काय कुणबी समाजाचा ठेका घेतला का? तुम्ही गावोगावी बघाल तर प्रत्येक गावात वाद आणि संघर्ष लावण्याचं काम, समाजात ते निर्माण करण्याचं काम या उमेदवारांनी केलं आहे। आणि हा उमेदवार खरं तर आमच्या या मतदारसंघात भाडोत्री उमेदवार आहे। हा का या मतदारसंघातला स्थानिक उमेदवार नाही। मी मतदार बंधू आणि भगिनींना आपल्या माध्यमातून विनंती करेन का आपल्या विकासासाठी, सर्वसामान्याच्या गोरगरीब जनतेसाठी जो काम करणारा लोकप्रतिनिधी असेल तो खरा कपिल पाटील साहेब आहे। याला पुन्हा एकदा लाखोच्या मतधिक्यांनी निवडून देतील एवढी मतदारांकडे आपल्या माध्यमातून अपेक्षा ठेवतो। मामा, हे तुम्हाला या निवडणुकीमध्ये आव्हान ठरतील काय? बिलकुल नाही। बाले मामा आमच्या पूर्ण तालुक्यात या मतदारसंघात वाड्यात बाले मामा कुठेही 10,000च्या वरती मतदान घेणार नाही, 5,000च्या आत बाले मामा राहणार। आणि तुम्हाला मी आताच सांगतो निवडणुकीचा रिझल्ट का कपिल दादा कमीत कमी 2 लाखाच्या मताच्या फरकाने निवडून येतील। आपण ही माझी जी मुलाखत घेतली ही आपल्याकडे सेव ठेवावी, तुमच्या लक्षात येईल। आपण प्रचार करत आहात, महिलांच्या काय प्रतिक्रिया आपल्याला आतापर्यंत जाणून आलेल्या आहेत? महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे, कारण महिला सक्षमीकरणासाठी खूप साऱ्या योजना मोदीजींच्या माध्यमातून आपल्याकडे झालेल्या आहेत। आणि आपण पेसामध्ये येत असल्याने इकडे घरकुल योजना किंवा प्रत्येकाला उज्ज्वला गॅस योजना किंवा अनेक अशा योजना आहेत, त्यांचा लाभ चांगल्या प्रकारे महिलांना मिळत आहे। त्यानंतर कोरोना काळात आपल्याला जे अन्नधान्य पुरवलं गेलं, त्या फुकट जे दिलं गेलं ते, किंवा आपल्याला जे वॅक्सिन मिळालं, त्याच्यामुळे महिलांचं सध्या मोदींकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप सकारात्मक आहे आणि त्याचा निश्चितपणे आपल्या मतांवरती चांगल्या प्रकारे हे होणार आहे। कपिल पाटलांचा विजय हा निश्चित आहे। जिजाऊच्या माध्यमातून महिला बचत गटांना काही वाटप, तसंच शिलाईचे वाटप, बेरोजगारीचे काही विषय होते, तर त्याचा फटका कपिल पाटील यांना पडणार का? नाही, याचा कोणत्याही प्रकारचा फटका पडणार नाही, कारण घरोघरी जाऊन आणि प्रत्येक बचत गटाला किंवा प्रत्येक महिला सक्षमीकरणाच्या योजना आमच्या सरकारने खूप चांगल्या प्रकारे राबवलेल्या आहेत आणि लोकप्रतिनिधींनी त्या आपल्या गाव पातळीपर्यंत पोहोचवलेल्या आहेत। त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांच्या छोट्या मोठ्या योजना जरी त्यांनी काय केलं असेल तर त्याचा इफेक्ट आमच्यावरती होणार नाही। भिवंडी लोकसभेतील शिंदे गटाचे बहुतेक कार्यकर्ते हे नाराज आहेत असा विरोधकांचा दावा आहे आणि शिंदे गटातील मते ही आम्हालाच मिळणार, त्याबद्दल आपल्या काय?
पहिली गोष्ट तर शिंदे गटने शिवसेना आहे आणि शिवसेना BJP-पेक्षा एक पाऊल पुढे काम करत आहे आणि वाड्या तालुक्यामध्ये सगळ्याच आघाडीवर जर असेल तर कुडूस जिल्हा परिषदमधून शिवसेना प्रचाराला एकदम जोमाने लागलेला आहे। त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा विरोधकांचा जो दावा आहे तो सर्व खोटा आहे। शिवसेना प्रामाणिकपणे BJP-च्या बरोबर गेले 30 ते 35 वर्ष BJP-च्या बरोबर प्रामाणिकपणे काम केलंय, तसंच आपण BJP-च्या बरोबर राहून प्रामाणिकपणे काम करणार। सध्या तुमचे प्रचार दौरे चालू आहेत, त्यामध्ये मतदारांकडून तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय? अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय। त्या ज्या ठिकाणी मतदारांकडे आव्हान करत जातो त्या वेळेला लोकांची प्रतिक्रिया आम्हाला येते का कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या ठिकाणी मोदी साहेबांचं जे देशासाठी योगदान आहे त्यासाठी मोदीजींची हॅट्रिक होणार आणि मोदीजींच्या हॅट्रिकच्या बरोबर आदरणीय कपिल पाटील साहेबांची हॅट्रिक होणार। मतदारांनी सगळ्यांनी सांगितले की या वेळेला आपल्याला जर संपूर्ण देशाचं नाव एक जगाच्या चांगल्या पातळीवर उज्ज्वल करायचं असेल तर आपल्याला मोदीजींना पुन्हा हॅट्रिक करण्यासाठी आपल्याला आपला खासदार निवडून दिला पाहिजे। जय श्री राम, जय श्री राम। फिर एक बार मोदी सरकार, अब की बार महायुतीचा विजय हो। भारतीय जनता पार्टी महायुतीचा विजय हो। भारतीय जनता पार्टी महायुतीचा विजय हो। कपिल पाटील साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कपिल पाटील साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत माता की जय, भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम।